आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे विधिमंडळातील माझे सहकारी शिवाजीराव गर्जे, अमोल मिटकरीजी, तसंच इद्रिस नायकोडीजी, माजी आमदार अतुल बेनकेजी, सूरज चव्हाणजी, आनंद परांजपेजी, लतीफ तांबोळीजी, ज्यांच्यावर आता अकोल्याची जबाबदारी सोपवलेली आहे ते जिल्ह्याचे अध्यक्ष मोहम्मद बदरुजामाजी, काशीराम साबळेजी, छाया कातरजी, सय्यद बुराणजी, तसंच उपस्थित असणारे प्रतिभा अवसरजी, संध्याताई वाघोडेजी, अजाबराव उईकेजी, विकास पवारजी, डॉक्टर विशाल इंगोलेजी, सय्यद मुजाद्दीन इक्बालजी, सुरेश ओंकारजी, अमोल काळणेजी, सर्व इथं उपस्थित असणारे अकोला परिसरातून आलेले माझे सहकारी, माझ्या बंधू भगिनी, तसंच इतर भागातून आलेले सगळे आमचे नेतेगण, जमलेल्या बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, आज आपल्या इथं पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आहे. सुनील तटकरेंना एक मीटिंग महामंडळाच्या संदर्भातली चाललेली आहे, त्याच्यामुळं ते वेळेमध्ये पोचू शकत नाही. माझं भाषण झाल्यानंतर आपण पक्षप्रवेश देणार आहोत आणि पक्षप्रवेश झाल्यानंतर माझा 5 वाजता मुंबईचा कार्यक्रम आहे, तिकडं मी जाणार आहे आणि संध्याकाळी 7 वाजता माझी आमदारांच्या बरोबरची बैठक असते, ती बैठक त्या ठिकाणी मी घेणार आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, मी सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांच्या समोर स्पष्ट करू इच्छितो, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढे चाललेला आहे. सर्व धर्म समभाव, सर्व जाती धर्म, जसं युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड 12 बलुतेदारांना घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि रयतेचं राज्य कसं असू शकतं, सगळ्यांना त्याच्यामध्ये कसं सहभागी करून घेतलं जाऊ शकतं, हे त्यांनी उभ्या जगाला दाखवलं, देशाला दाखवलं, हे आपण सगळ्यांनी पाहिलं. आताचा काळ हा आता वेगळा आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की भारतानं दहशतवादाविरोधात कणखर भूमिका घेत पहलगामला जे काही घडलं आणि त्या पहलगामच्या हल्ल्यामध्ये निष्पाप अनेक आपल्या पर्यटकांना तिथं स्वतःचे प्राण गमवावे लागले, तिथं अतिरेक्यांनी नको त्या गोष्टी केल्या आणि त्याला आता जशास तसं उत्तर दिलं गेलं पाहिजे, ह्याचा बदला घेतला गेला पाहिजे, चोख उत्तर प्रत्युत्तर दिलं गेलं पाहिजे, म्हणून तिथं ऑपरेशन सिंदूर राबवलं गेलं आणि पाकिस्तान पाकव्याप्त काश्मीरमधल्या एकूण 9 दहशतवादी तळांच्यावर आपल्या भारतीय सैन्यांनी हल्ले करून ते नष्ट केले. त्याबद्दल मी भारतीय सैन्य दलाचं, ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी झालेल्या सर्व सैनिकांचं आणि भारतीय सैनिकांच्या क्षमतेवर विश्वास जो देशाने आपला दाखवलेला आहे, त्या संपूर्ण देशाचं एकजुटीने त्यांच्या मागं उभा राहिला, त्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद आता सहन केला जाणार नाही, हे ऑपरेशन सिंदूरनं पुन्हा एकदा सिद्ध केलं आणि आपण सगळ्यांनी पाहिलं. तुम्ही अकोल्यात असाल, आम्ही मुंबईमध्ये असू, आणखीन कोणी वेगवेगळ्या भागामध्ये आपापल्या ठिकाणी काम करत असतं, परंतु देशाच्या पलीकडे जाऊन ह्या लष्करी कारवाई करण्याचं जे काही एक इच्छाशक्ती लागते, ती इच्छाशक्ती देशाच्या कणखर पंतप्रधानांनी देखील दाखवली आणि ती अशा पद्धतीची इच्छाशक्ती, सैन्य दलाची ताकद, राजकीय इच्छाशक्ती आणि देशवासियांच्या एकजुटीनं हे ऑपरेशन सिंदूर यशस्वी झालं. आता इथून पुढे दहशतवाद संपेपर्यंत अशीच कारवाई होत राहील, जोपर्यंत जे कोणी म्हणजे शत्रुराष्ट्र जी आपल्या भारताची आहेत ते जर दहशतवादी कारवाई करत राहिले तर तोपर्यंत अशा प्रकारचे ऑपरेशन सिंदूर सुरूच राहतील. दहशतवाद्यांचा नायनाट केल्याशिवाय आता भारत गप्प बसणार नाही, स्वस्थ बसणार नाही, अशा प्रकारचा विश्वास मी आपल्या सर्वांना ह्या निमित्तानं देतो. मित्रांनो, आज जो पक्षप्रवेश आहे तसं बघितलं तर 10 जून 1999ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना, त्यावेळेस आदरणीय पवारसाहेब असतील, संगमाजी असतील, तारिक अनवरजी असतील, भुजबळ साहेब असतील,
त्याचबरोबर विजयसिंह मोहिते पाटील, पदमसिंह पाटील, मधुकरराव पिचड अशा अनेक मान्यवरांनी, त्यावेळेस आम्ही तसं बघितलं तर राजकीय जीवनामध्ये ज्युनियर होतो, मला आठवतोय तो दिवस, मी त्या कार्यक्रमाला हजर होतो. पण आम्ही इतका जे महत्त्वाचे निर्णय घेतले जातात त्याच्यामध्ये आम्ही इन्व्हॉल्वमेंट आमची नव्हती. मी असेल, आर पाटील असतील, जयंत पाटील असतील, दिलीप वळसे पाटील असतील, सुनील तटकरे असतील, आम्ही अनेक जण त्या बाबतीमध्ये तरुण म्हणून त्यावेळेस काम करत होतो. आता काळ बदलला आहे. ह्या सगळ्या गोष्टीला आता 25 वर्ष पूर्ण झालेली आहे. 25 वर्षामध्ये बरंच काही पाणी वाहून गेलेलं आहे. आता आपल्याला खऱ्या अर्थाने आपली संघटना मजबूत करायची आहे. मगाशी मी बोलत जे म्हणजे इतरांची भाषणं होत होती त्यावेळेस आमचं मोहम्मद बदरुजमा यांचं मी भाषण ऐकलं, अमोल मिटकरेंचं भाषण ऐकलं, आमच्या सध्याताईंचं भाषण ऐकलं, प्रतिभाताईंचं भाषण ऐकलं, काशीरामजींचं भाषण ऐकलं. प्रत्येकाने आपली आपली विचारांनी इथं भूमिका मांडण्याचं काम केलं. परंतु विदर्भमध्ये तसं बघितलं तर पोटेन्शियल आहे. आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या राज्यामध्ये जवळपास 3 वर्ष झालेले नाही आहेत. शेवटी कार्यकर्त्यालाही वाटतं सगळेच काय आमदार, खासदार, मंत्री, राज्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री होत नाहीत. शेवटी कार्यकर्ता काम करत असताना कोणाला स्थानिक स्वराज्य संस्थात, जिल्हा परिषद, आपले तालुका पंचायत, नगरपालिका, नगरपंचायत, महानगरपालिका अशा ठिकाणी पण काम करण्याची संधी मिळावी लागते आणि त्याच्यातून मग कार्यकर्ता तयार होतो. एकदम बाबा तो राजकारणात आला आणि एकदम तो नेता झाला असं कधीच घडलं नाही. आजपर्यंत या देशात, या राज्यामध्ये जे काही नेतेगण म्हणून ओळखले जातात त्या सगळ्यांना अनेक वर्ष त्यांनी कष्ट घेतलेले आहेत, मेहनत केलेली आहे, त्याच्यामध्ये वेळ दिलेला आहे, पक्ष संघटनेचं काम केलेलं आहे, लोकांचा विश्वास संपादन केलेला आहे. आता कालचंच बघा, काल मी बीडच्या दौऱ्यावर होतो. बीडमध्ये मी पालकमंत्री असल्यामुळं मला तिथं पूर्व खरीप हंगामाची मीटिंग घ्यावी लागणार होती, ती घेतली. त्याचबरोबर तिथलं हॉस्पिटल आहे, मेडिकल कॉलेज आहे अंबेजोगाईचं, 50 वर्षापूर्वीचं आहे. तिथं काही महत्त्वाचे निर्णय घेणं क्रमप्राप्त होतं. तसंच DPCची आढावा बैठक घेऊन तिथली कामं सुरू करायची होती आणि इतर डेव्हलपमेंट काही त्याच्याबद्दलची चर्चा करून पुढं आम्हाला पावलं उचलायची होती. अशा प्रकारचा तो कार्यक्रम होता. दिवसभर तो कार्यक्रम चालला. रात्री आम्ही उशिरा, माझ्यावर सतीश चव्हाण होते, विक्रम काळे होते, येताना पंकजाताई मुंडे देखील माझ्याबरोबर त्या ठिकाणी आल्या. असं आम्ही अनेक जण तिथून परत आलो. पण मी काल तिथं असतानाच एक बातमी आली. आपले आमदार नांदेडचे प्रतापराव चिखलीकर यांनी काहींना प्रवेश दिला. अनेक ठिकाणी प्रवेश चाललेले आहेत. आत्ता देखील मला काही माझे मालेगावचे वडीलधारी मान्यवर भेटले आणि ते म्हणले की अजित, इतके दिवस आमचा कुठला राजकीय पक्षाशी संबंध नव्हता, आता आम्हाला असं वाटतं की तुझ्याबरोबर काम करावं आणि तू सगळ्यांना घेऊन जातोय, सेक्युलर तुझी विचारधारा आहे आणि त्या पद्धतीनं आम्हाला तुझ्याबरोबर काम करायचं आहे. मी काय त्यांच्याशी बोलायचं ते मी शिवाजीरावांना सांगितलेलं आहे. मी त्यांच्याशी बोलीनच, कारण शेवटी चर्चा करून मार्ग काढावा लागतो. पण माझी सर्व कार्यकर्त्यांना, शिवाजीराव गर्जे तुम्ही असाल, अमोल मिटकरी असतील, त्याच्यामध्ये सूरज चव्हाण असेल, लतीफ तांबोळी असतील, आमचा आनंद परांजपे असेल, जे कोणी इथल्या ऑफिसचं काम बघतात त्या सगळ्यांना सूचना आहेत. मी आज माझ्या आमदारांच्या बैठकीत आणि मंत्र्यांच्याही बैठकीमध्ये सांगणार आहे की काल अशा एका व्यक्तीला प्रवेश दिला गेला की तो प्रवेश देण्याच्या योग्यतेचा नव्हता. लगेचच पेपरला म्हणजे मीडियामध्ये सुरू झालं की अशा व्यक्तीला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश दिला, अमुक झालं, तमुक झालं, फलानं झालं. मला पत्रकारांनी प्रश्न तिथं विचारलं, मी सांगितलं आपण म्हणतायत त्याच्यामध्ये तथ्य असेल तर ताबडतोब त्याला पक्षातनं आम्ही त्याची हकालपट्टी करू. त्याला पक्षात प्रवेश दिलेला असला तरी तो प्रवेश आम्ही नाकारू, कारण शेवटी मी पक्षाचा अध्यक्ष आहे, मला पूर्णपणे अधिकार आहे. मी काम करत असताना ज्याच्यातनं पक्षाची प्रतिमा खराब होईल, ज्याच्यातून बदनामी आपली पक्षाची होईल, ज्याच्यातून जनमानसाची आपल्या पक्षाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो त्या ठिकाणी अडचणीमध्ये येईल, असं कुठलंही काम आपल्याला करायचं नाही. वेळ पडली तर 2 कार्यकर्ते कमी असले तरी चालतील,
पण ते जीवाभावाचे, कुठल्याही बाबतीमध्ये त्यांची प्रतिमा जनमानसामध्ये स्वच्छ असली पाहिजे। उद्याच्याला कुठलीही भगिनी किंवा कुठली आमची महिला माता काम घेऊन आल्यानंतर आपण आपल्या भावासमान व्यक्तीकडे काम घेऊन चाललोय किंवा वडील समान व्यक्तीकडे काम घेऊन चाललोय किंवा मुलाच्या समान व्यक्तीकडे काम घेऊन चाललोय, अशा प्रकारची भावना तिच्या मनामध्ये असली पाहिजे। ह्या पद्धतीनेच पक्ष चालेल। मी आल्यावर आज आता म्हणजे भेट झाली तर मी विचारणार आहे, आपण घाई गडबडीमध्ये कधी नीटपणे माहिती न घेता आत्ताचा पक्षप्रवेश हा मोहम्मद बदरुजुमा अध्यक्ष आणि अमोल मिटकरींनी केलेला आहे। मी पहिल्यापासून संध्याताई असतील, प्रतिभाताई असतील, त्यांना मी अनेक वर्ष ओळखतो, कारण आम्ही एकत्र काम केलेलं आहे। त्याच्यामुळे तो काही अडचण त्याच्यामध्ये येण्याचा काही प्रश्न नाही। पण ह्याची नोंद संघटनेमधल्या सर्वांनी घेतली पाहिजे, कारण बातम्या द्यायला वेळ लागत नाही। शेवटी बातमीदारांचं, मीडियाचं, पत्रकारांचं काम आहे। जर कुठल्या चुकीचं झालेलं असेल तर ते लोकांच्या लक्षात आणून द्यायचं, ते चौथा स्तंभ आहे, त्याच्यावर ते त्यांचं काम करतात। त्याबद्दल मी त्यांचं कौतुक करीन। पण आपल्याकडनं कारण नसताना असंच माझ्याकडनं एक चूक माझ्याकडनं झाली। ते पुण्यामध्ये मी असंच आमचा आजमबाई पानसरे, त्यावेळेस मी मला वाटतं पिंपरी चिंचवडचं जिल्हाध्यक्ष केलेलं होतं, त्यांना मी खासदारकीचंही तिकीट दिलेलं होतं। ते स्टँडिंग कमिटीचे चेअरमन होते, महापौर होते, अनेक वर्ष आपलं ते काम करत होते। आता त्यांची तब्येत पूर्वीसारखी राहिलेली नाही आहे, त्यांना काही गंभीर समस्या निर्माण झालेल्या आहेत। पण त्यावेळेस त्यांनी शब्द टाकला आणि म्हणले, दादा एकाला पक्षप्रवेश द्यायचा आहे, तुम्ही पुण्यामध्ये आहे तर त्यावेळेस पक्षप्रवेश घेऊ। पक्षप्रवेश दिला। मी पण आजमबाईवर विश्वास टाकला की आजमबाई आपल्यामध्ये पक्षप्रवेश घेतोय। आजमबाई तर मी 91 पासून तिथं खासदार म्हणून काम केलं, तुम्हाला माहिती आहे, पिंपरी चिंचवडमध्ये। आणि पिंपरी चिंचवडमध्ये या सगळ्या कार्यकर्त्यांना, अक्षरशः साध्या कार्यकर्त्यांना मी कुठं आमदार केलं, कुणाला मंत्री केलं, कोणाला आता विधानसभेचं उपाध्यक्ष केलं, अशा अनेकांना संधी आपण तिथं दिलेली आहे। तो भाग आला इथं। पण माझ्याकडनं ती नंतर चूक झाली, कारण ज्याला पक्षप्रवेश दिला ते गुंड प्रवृत्तीचे होते। तशा प्रकारच्या व्यक्तीला पक्षामध्ये अजिबात प्रवेश देण्याचं कारण नव्हतं। पण माझा कार्यक्रम संपल्यानंतर माझ्या लक्षात आलं, मी ताबडतोब नंतर सांगून टाकलं की हा पक्षप्रवेश माझ्याकडनं चुकीचा झाला गेलेला आहे। मला पूर्ण ह्याची शहानिशा नव्हती। नंतरच्या काळामध्ये तर आपण 15 वर्ष सरकारमध्ये होतो, म्हणजे साधारण बघा 1999 ते 2014 त्यावेळेस बऱ्याचदा आर पाटलांच्याकडे गृहमंत्रालय असायचं। एकदा 2.5 वर्ष का 3 वर्ष आमच्या भुजबळ साहेबांच्याकडे होतं, 10-12 वर्ष आरकडे होतं आणि 1 वर्ष जयंत पाटलांकडे होतं। अशा पद्धतीनं मला वाटतं 2008 ते 9 आर पाटलांना तिथं राजीनामा द्यायला सांगितलेलं होतं तेव्हा। पण आम्ही नंतरच्या काळामध्ये पक्षप्रवेश देत असताना थोडंसं डिपार्टमेंटला पण विचारायचो, रेकॉर्ड कसं आहे। प्रत्येकाची फाईल असते, अजित पवारची फाईल आहे, इथं लतीफची फाईल आहे पोलिसांच्याकडं, शिवाजीराव गर्जेची आहे। जर त्यांचं रेकॉर्ड चांगलं असेल तर ते सांगतात, नाही यांच्यावर काहींच्यावर राजकीय गुन्हे असतात। तुम्ही ज्यावेळेस काम करत असता त्यावेळेस कोण शेतकऱ्यांच्यावर अन्याय झाला तर आंदोलन करतं, त्यावेळेस गुन्हा होतो। कधी कुठं काय आणखीन मुलांच्यावर, मुलींच्यावर प्रवेशाच्या वेळेस, परीक्षा प्रवेशाच्या वेळेस, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी तिथं असतात। तिथं कुठं एखादं काम होत असताना जनतेचा विरोध आहे म्हणून पण आपण आंदोलन करत असतो। अनेकदा आपण आंदोलन त्या ठिकाणी केलेली आहेत। त्यामुळे ह्या गोष्टीची नोंद ही आपण सर्व सहकारी मित्रांनी घेतली पाहिजे। अकोल्यामध्ये आपल्याला बरंच काम करावं लागणार आहे। कुठलाच जिल्हा किंवा कुठलाही तालुका कुणाचाही एकट्याचं निर्विवाद असत नाही। मला आठवत आहे एकेकाळी राष्ट्रवादीची स्थापना झाली 99ला आणि त्यावेळेस नंदुरबार जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला। ते लोक इंदिराजींच्या शिवाय कोणाला नेता मानत नाही आणि त्याच्यामुळे तिथं आपल्याला काही उपयोग नाही असं सगळे बोलायचे। तुम्हाला सांगतो त्याच्यानंतरच्या काळामध्ये डॉक्टर विजय गावित यांना आम्ही संधी दिली। विजय गावितला संधी दिल्यानंतर आम्ही पक्षाने त्यांना मंत्री पण केलं। त्यामध्ये त्यांनी इतकी चांगल्या पद्धतीनं त्या दुर्गम भाग, आदिवासी भाग, डोंगराळ भाग, काही भागामध्ये
शिक्षक जायला देखील अडचण. मला आर पाटील आता बिचारे नाहीये, पण खरं सांगायचं कुणाला माहिती गोष्ट. पण मला म्हणलं दादा तुम्हाला माहिती का? म्हणलं काय रे झालं? म्हणलं मी एकदम अक्कलकुव्याला पार तिकडं गेलेलो होतो, कोपऱ्यातल्या गुजरातच्या बॉर्डरला, आणि तिथं बरंच चालावं लागलं. आणि तिथं एकाचा सत्कार होता. तर कुणाचा सत्कार होता? तर म्हणले एका शिक्षकाचा सत्कार होता. आणि त्या शिक्षकाचा संध्याकाळी आराने सत्कार केला. सगळी भाषणं जोरात झाली. आर तर भाषणाला फारडा वागता, त्याच्यासारखं वक्तृत्व आजही कुणाला जमणार नाही. समयसूचकता किंवा बरोबर ह्यांची समोर बसतात त्यांची नाडी त्याबरोबर ओळखायचं आणि त्या पद्धतीनं आर समोरच्याला पटेल अशा पद्धतीनं कुठलीही गोष्ट समजावून सांगण्याचं काम करायचा. आणि तो सांगत होता. नंतर दोघा तिघांनी विचारलं, साहेब हे जर सत्कार झाला, हे सगळं झालं, पण कशा करता सत्कार केला? ते म्हणले अहो तुमच्या गावातला चांगला शिक्षक म्हणून त्याचा सत्कार केला. ते म्हणले आज पहिल्यांदाच बघतोय आम्ही ह्याला इथं गावात. म्हणले पहिल्यांदाच बघतोय. असंही म्हणजे काही काही वेळेस आता काळ बदललाय, आता बरेच थंप आलंय, अनेक गोष्टी आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे तिथं जावं लागतं. नाही तर पूर्वी असं म्हणतात, पूर्वी आताचे शिक्षक चांगले आहेत कारण मला त्यांची गरज आहे, उगीच काहीतरी चिडायचे. ते पूर्वीचे शिक्षक असे करायचे की स्वतः शिक्षक ती दुसऱ्याला कामाला लावायचे, ती तिकडे शिकवायला पाठवायचे आणि पगार हे घ्यायचे आणि त्याला 5-10 हजार रुपये काहीतरी तिथं द्यायचे. असे प्रकार पूर्वी चालायचे, आता नाही. आत्ताचे ते फार सुरळीत वागतात, चालतात. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. तर त्याच्यामुळं आज संध्याताई असतील, आमच्या प्रतिभाताई असतील, हाजी सय्यद बुरान असतील, आमचे सय्यद मुजाहिद्दीन असतील, काशीराम साबळे, सुरेश ओंकारे, त्याचबरोबर आचल ओंकारे, विकास पवार, अजाबराव उईके, डॉक्टर विशाल इंगोले आणि इतर अनेक तुम्ही मान्यवर आलेत. तुमचं मी मनापासून स्वागत करतो. आज आम्ही एक आहे, पक्षामध्ये मी भेदभाव करत नाही. हा काल आला आहे, हा आज आला आहे, मग ह्याला कशी संधी द्यायची हा पूर्वीपासून आहे. ज्याच्यात कर्तृत्व नेतृत्व समाजातल्या सर्व घटकाला बरोबर घेऊन जाण्याची क्षमता आहे, जो कुठेही मनामध्ये जातीवाद करत नाही, जो सगळ्यांना एक भारतीय या नात्याने बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय, अशांना आपण संधी त्या बाबतीमध्ये देत असतो. अनेक तरुणांना आपण त्या बाबतीमध्ये संधी दिलेली आहे. आताही तुम्ही मनामध्ये कुठल्याही प्रकारची भावना, कधी कधी काही चुकीच्या बातम्या येतात, त्याच्यातनं कृपा करून लगेच गैरसमज करून घेऊ नका. आजही आपल्याला मी मगाशीच एक सांगायचं राहिलो त्या गोष्टीमुळं, त्यावेळेस तो आदिवासी जिल्हा हा नंतर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला झाला. तिथं संपूर्ण जिल्हा परिषद एकतर्फी डॉक्टर विजय गावितनं आपल्या पक्षाची तिथं आणली. म्हणून मी म्हणत होतो की सांगायचं तात्पर्य की कुठली कुणाची कायमची मक्तेदारी नसते. आपलं एखाद्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसमय वातावरण असलं आणि तिथला कार्यकर्ता ज्या प्रकारे लोकांशी जोडला गेला पाहिजे, लोकांचे प्रश्न समजून घेतले पाहिजेत, लोकांच्या अडचणी दूर केल्या पाहिजेत, त्यांची कामं केली पाहिजेत. 100% सगळी कामं होतात अशातला भाग नाही. आत्ता मी येताना मला 7-8 कामं दिली. एकाने सांगितलं दादा दुधाचे 5 रुपये 7 रुपये अजून मिळाले नाही. मी रामास्वामीला फोन लावला परंतु तो अवेलेबल नव्हता. एकाने सांगितलं दादा इथं विश्वकर्माला माझ्या घरातल्याला ॲडमिशन त्या ठिकाणी पाहिजे. त्यांनी सांगितलं की आम्हाला मॅनेजमेंट कोटा आम्ही सरेंडर केला आहे, NRI कोटा असेल तर आम्ही त्या ठिकाणी देऊ. कुणाची बदली आहे, कुणाची एक्साईजची बदली आहे, कुणाची कशाची बदली आहे, PWDची बदली आहे. अशा वेगवेगळे प्रकारची लोक कामं सांगतात, ते त्यांचं काम आहे. 100% कामं मला पण करता येत नाही. जेवढी शक्य असेल तेवढी कामं करण्याचा प्रयत्न. आणि माझा एक स्वभाव आहे, ते माझा मागाशी PS कुठं बसला होता कोणाला माहिती, ते जरा उशिराच आला, पण लगेचच त्याला सांगतो मी फोन लावला की त्याच्यातली आत्ता 2-1 कामं तर मी मार्गी लावली. PDCC बँकेच्या लोकांचं ते पुण्यामध्ये आहे, तिथं मी पुण्यातला सांगितलं. आणि एक जण म्हणलं माझी 11 गुंठे जागा मला मंदिराच्या करता द्यायची, पण तुमच्या शुभ हस्ते द्यायची. मला वाटतं पुनावळे का कुठली तरी जागा आहे ती. अशा पद्धतीनं ह्या सगळ्या बरोबर आहे ना, तुझीच जागा आहे 11 गुंठे, मी ते पुण्याला गेलो देतो. म्हणजे सांगायचं तात्पर्य
मी जरी तिथं जरा कडक बोललो तर सगळ्यांची कामं माझी तोंडपाठ आहेत. झाले की नाही? इथं एकही असं सांगा, एक मिनिट, मी कामाचा माणूस आहे, मी स्वतः कडक आहे, मला चुकीचं खपत नाही. मगाशी शिवाजीरावांनी जे सांगितलं, मी अक्षरशः अलीकडं दर आठवड्याला 3-4 जिल्ह्यामध्ये तरी जातो. सकाळी लवकर जातो. मला पहाटे 5ला उठायची सवय, 7 वाजल्यापासून कामाला लागायची सवय. ती माझी आवड आहे, ती मला आवडतं आणि त्याच्यामुळे मी ते करत असतो. त्याकरता तुम्ही देखील सगळ्यांनी साथ द्या. आपल्याला उद्या अकोल्यामध्ये आपली ताकद वाढवायची, आपल्याला जिल्हा परिषद तालुका पंचायत मी यांना केलेलं आहे अध्यक्ष, आमच्या मोहम्मद बदरुजुमा माझ्या मागे कित्येक महिने हे दी ग्रेट अमोल मिटकरी लागले होते, ह्याला करा ह्याला करा. आणि ह्या पठ्ठ्यानी मागं ह्यालाच मला सांगितलं कृष्ण अंधेऱ्याला करा. आणि कृष्ण अंधारे पडला आणि ह्याचं त्याचं जमलं नाही की म्हणलं ह्याला घेऊन म्हणलं ही काय पोरखेळ चाललाय, ह्याला करा, आता ह्याला बदला, आता ह्याला करा, असं नाही. करताना आपण 10 विचार करा ना. आपण ज्यांचं नेत्यांना नाव सुचवतोय ते नाव तेवढ्या योग्यतेचं आहे का, पात्रतेचं आहे का, त्याच्यात कुठं नंतर गडबड होणार नाही ना. नाहीतर उद्या संघटना अशी चालत नाही. संघटना चालवत असताना बरेच बारकावे बघावे लागतात. कधी कधी त्या व्यक्तीवर विश्वास टाकावा लागतोय आणि त्याच्यातून एक वातावरण निर्माण होत असतं. ही जबाबदारीचं काम आहे आणि त्या प्रकारे आपल्याला सगळ्यांना करावं लागेल. मला म्हणजे प्रतिभाताई, संध्याताई यांच्या तर काही आपण बरोबर काम केलेलं असल्यामुळे ती कुठली अडचण येणार नाही. तिचे सगळे माझे जे बांधव आहेत, त्याच्यातले इतरांनी पण माझ्यावर काम, त्याच्यामुळे आपण फार काही तुमची विचारधारा वेगळी माझी विचारधारा वेगळी अशातला भाग नाही. आपण साधारण एकाच विचारधारेचे लोक आहोत आणि ती म्हणजे सर्व भाव ही आपली विचारा. अशा पद्धतीनं आपल्याला पुढे जायचं. ती आपल्याला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी शिकवलेली आहे. संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश ज्यावेळेस 1 मे 1960ला आणला त्यावेळेस त्यांनी ती विचारधारा, सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असला पाहिजे, राजकारणात सुसंस्कृतपणा कसा असला पाहिजे, इव्हन विरोधकांशी पण बोलताना वागताना आपण कसं वागलं पाहिजे, बोललं पाहिजे, हे जी काही शिकवण ज्यावेळेस आपण शिवशाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतो आणि त्यांचा आदर्श घेऊन आम्ही पुढे चाललोय सांगतो, त्यावेळेस तुमच्या कृतीमध्ये देखील त्यांचा आदर्श असला पाहिजे की नाही बाबा हे त्याच रस्त्याने. ह्यांच्या ओठात जे तेच पोटात आहे. काहींच्या ओठात वेगळं असतं आणि पोटात वेगळं असतं. तसं राष्ट्रवादीमध्ये आपण चालवत नाही. त्याच्याकरता माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे. आज या सगळ्या मान्यवरांना मी आपल्या सर्वांच्या साक्षीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश दिलेला आहे असं मी जाहीर करतो. त्यामध्ये निश्चितपणे हे बेरजेचं राजकारण आहे जे चव्हाण साहेबांनी पण त्यांच्या कारकिर्दीमध्ये बेरजेचं राजकारण केलं. राजकारण नेहमी बेरजेचं करायचं असतं, वजाबाकीचं करायचं नसतं. एखादा कधी कार्यकर्ता चुकला की लगेच त्याला बाजूला रे हो तर बाजूला, असं नाही. त्याला एखादी दुसरी संधी द्या ना बाबा. माझं तर स्वतःचं स्पष्ट मत आहे, जो काम करतो तोच चुकतो, जो कामच करत नाही ते चुकल कसा. त्याकरता एखाद्याला आपण संधी देत असताना कदाचित तो नवखा असेल, त्याच्याकडनं चुकलं तर तुम्ही वडिलकीच्या नात्याने त्याला समजून सांगण्याचं काम करा. त्याला त्या ठिकाणी जे काही तुम्हाला वाटतं करा, कारण तुमच्यातल्या अनेकांनी तुमच्याकडे अनुभवाची जास्त शिदोरी आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार आपण करून त्या बाबतीमध्ये पुढे गेलं पाहिजे. आज अकोला जिल्ह्यातले अनेक प्रमुख कार्यकर्ते पक्षप्रवेश करत आहेत, पदाधिकारी आहेत. यांचा पक्षप्रवेश होत असताना इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बळकटी आणणारी ही बाब आहे. आणि हे होत असताना यामागे आमदार अमोल मिटकरीजी असतील, त्याचबरोबर त्यांच्यासोबत त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे आमचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद बदरुजमा असतील किंवा इतर सहकारी असतील,
यांनी प्रयत्न केला, कारण कुणी ना कुणी प्रयत्न करावा लागतो. असं कुणी एकदम पक्षात येत नाही की त्यांच्याशी जरा हितगुज साधावं लागतं, त्यांच्याशी बोलावं लागतं. त्यांना बाबा आपण आता इकडं जाऊया हे आपल्याला, आणि तुमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळं प्रयत्नामुळं हे घडलेलं आहे. आणि त्याच्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अकोला जिल्ह्याची ताकद वाढायला मदत पण झालेली ही आनंदाची बाब आहे. आणि त्याच्यामुळं माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुमचं सगळ्यांचं स्वागत करत असताना मी आत्ता ज्या ज्या गोष्टीचा उल्लेख केला त्या प्रकारे आपण सगळ्यांनी वागण्याचा प्रयत्न करा, अशी माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती राहणार आहे. काय माहिती का, आता थांबा आत्ता येणार असेल तर सभासद कसा करेल? आत्ता पहिलाच पक्षात असेल तर सभासद केले असतील. कधी कधी मला अनुभव काय आहे तो म्हणून तेही सांगतो. काय एकदम ईर्षेने तार उघडतात, घोषणा देतात, पण त्याच्या गावचा सरपंच पण त्याचा नसतो. त्याला गावात कुणी रे विचारत नाही किंवा वॉर्डात कुणी विचारत नाही, आणि ती तर असा जोरजोरात असतो. हा तसा नाहीये, हा लय चांगला आहे, हा अतिशय चांगला आहे. पण काही जण आम्ही कार्यक्रमाला जातो. आता काल असे मोठे मोठे हार कुणी घातले, काय ते स्मृतिचिन्ह दिली वगैरे. तर त्याच्यामुळं ह्याच्यात दोन प्रकार असतात. एक जण देत असतो ते अतिशय प्रेमापोटी, आता आपला नेता आलाय, मोठा हार घालायचा, मोठं स्मृतिचिन्ह द्यायचं, तेव्हा त्याचं सगळं घर बीर खुश झालेलं असतं, जेवण बिवण घालत असतो. आणि काही घालताना त्याच्या डोळ्यासमोर ह्याच्याकडनं मोठं काहीतरी कॉन्ट्रॅक्ट मिळवायचं, दादाला खुश करायचं किंवा इतरांना खुश करायचं. आणि मग खुश केल्यानंतर मग त्यांना म्हणायचं आता ही बघा ना, एवढं काम द्या. म्हणजे ती हार असतो समजा 5,000 रुपयाचा, जरा मोठाच्या मोठा हार 5,000 रुपयाचा, आणि काम असतं 5 कोटीचं किंवा 50 कोटीचं. ठीक आहे, मला आजपर्यंतचा अनुभव तो सांगतो. सगळे प्रकार आहेत, हौसे नवसे गवसे सगळ्याला घेऊन जावं लागतं. पण एकंदरीत आपला काँग्रेस पक्ष महिलांना समाजामध्ये मान, सन्मान, आदर, संरक्षण, सुरक्षितता, प्रतिष्ठा मिळवून देणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. आम्ही घेतलेलं होतं, नंतर 50% केलं. आज देखील महिलांच्या बद्दल सातत्याने आता जे काही लाडक्या बहिणींचा निर्णय घेतला तो तुम्हाला माहिती आहे. आजच मी 4.25 कोटीच्या चेक फाईलवर सही केली. मे महिन्याचे माझ्या लाडक्या बहिणींचे पैसे देण्याच्या करता सकाळीच आधी तिला सांगितलं की 4.25 कोटी रुपयाची फाईल क्लिअर झालेली आहे. 2-3 दिवसात त्यांच्या अकाउंटला माझ्या बहिणींच्या, लाडक्या बहिणींच्या ते पैसे त्या बाबतीमध्ये जातील. शेवटी आपल्याला जनतेचं काम करायचं आहे. आज अवकाळी पाऊस चालू आहे, कुठं फार नुकसान झालेलं आहे, त्याच्याबद्दलची पण साधकबाधक चर्चा आम्ही मंत्रिमंडळामध्ये केलेली आहे. तिथंही माझा शेतकरी हा अडचणीत राहता कामा नये, त्याला तिथनं कशी मदत करता येईल, त्याचे पंचनामे कसे करता येईल याहीबद्दलचा प्रयत्न आमचा चालू आहे. मी आपल्याला सगळ्यांना सांगतो की आज जे मान्यवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मध्ये सामील होतात, हा आपला परिवार आहे, एक घर आहे, एक कुटुंब आहे. त्या परिवारात सामील झालेल्या मान्यवरांचं, पदाधिकारी, कार्यकर्त्यांचं मी मनापासून त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रमुख या नात्याने स्वागत करतो. आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कष्टकरी, शेतकरी, महिला, दुर्बल घटक आणि युवक युवती ह्या सर्वांचा